नमस्कार। मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी आज एसटी महामंडळातील सगळ्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली। यावेळी मी परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक जी यांना निवेदनाद्वारे काही मागण्या केल्या होत्या। त्यापैकी जवळपास सगळ्याच मागण्या मान्य झाल्या आहेत। याबद्दल मी माननीय प्रताप सरनाईक जी यांचे समस्त लाडक्या बहिणींकडून आभार मानते। एसटीतील महिला मुलींचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी सुरक्षेची नवीन एसओपी नवीन प्रणाली सरकारकडून तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये आता सगळ्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि ट्रॅकिंग सिस्टीम कंपल्सरी करण्याचे निर्देश देण्यात आले। बंद पडलेल्या बस 15 एप्रिलपर्यंत स्क्रॅपमध्ये टाकायचे सुद्धा आदेश दिलेले आहेत। आगारात उभी असलेली सर्व भंगार वाहने हटवण्यात येणार आहेत। सुरक्षेच्या दृष्टीने बसचे नियमित ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले। सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांची संख्या वाढवण्यात येणार आहे। सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांची नेमणूक आता करण्यात येणार आहे। एसटी महामंडळात IPS अधिकारी नेमावा अशी मागणी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याकडे करण्यात आली आहे। एसटी बसमध्ये महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले त्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी यांचे मी मनापासून आभार मानते। महायुती सरकारमध्ये महिलांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या अनुषंगाने महायुती सरकारने तातडीची जी पावलं उचलली आहेत त्याबद्दल पुनश्च एकदा सगळ्या लाडक्या बहिणींकडून महायुती सरकारचे मी आभार मानते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।